ओबीसी विद्यार्थ्यांना गणवेश योजनेचा सरसकट लाभ द्या अशा मागणीचे निवेदन ओबीसी महिला संघाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले आहे। पुढे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की भंडारा जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती बरोबर सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो। सन 2023-24 मध्ये मात्र सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2 गणवेश आणि 1 जोडी बूट देण्यात आले होते। नुकत्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून असे निदर्शनास आले की सन 2024-25 मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि सर्व विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। फक्त BPL OBC विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असे समजले। याचा विरोध करणे आणि 100% OBC विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ओबीसी महिला सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक 9 मे 2024 रोज गुरुवारला दुपारी 3:30 वाजता निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यासोबतच ओबीसी विद्यार्थ्यांना सुरू करण्यात आलेले वसतिगृह अजूनही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून त्वरित सुरू करावे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना माहिती व्हावे म्हणून जाहिरात देण्यात यावी, प्रलंबित ओबीसी NT SBC यांची प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती वितरित करण्यात आलेली नाही ती त्वरित वितरित करण्यात यावी यासह इतर मागण्या निवेदनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत। निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघ महिला राज्य अध्यक्ष मंगला वाढीभस्मे, भंडारा जिल्हाध्यक्ष ललिता देशमुख, कोषाध्यक्ष लता बोरकर, मार्गदर्शक शिल्पा खंडाईत, गोपाल सेलोकर, अरुण जगनाळे, विष्णू जगनाळे, पुरुषोत्तम समरीत, प्रकाश मुटकुरे, गोपाळा चोपकर, संजीव बोरकर, गोपाल देशमुख आणि अनेक मान्यवर उपस्थित होते।